दिल्लीत महाराष्ट्र सदनात जल जीवन मिशनची बैठक सुरू होती। अचानक तिथून 2 खासदार बैठकीतून उठले, बाहेर पडले आणि एकाच गाडीतून बसून निघून गेले। त्यात एक होत्या सुप्रिया सुळे, शरद पवारांचे राष्ट्रवादी ज्यांच्या शब्दाबाहेर जात नाही त्या, आणि दुसरे होते विनोद तावडे, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस ज्यांच्या हातात पक्षाच्या मोठमोठ्या रणनीती असतात। तर या 2 नेत्यांच्या एकत्र प्रवासामुळे चर्चांना प्रचंड उधाण आलंय। आता हा फक्त एक कार प्रवास होता की गेल्या 1.5 महिन्यापासून सुरू असलेल्या एका मोठ्या राजकीय घडामोडीचा शेवटचा टप्पा, असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होतोय। कारण हा काही पहिलाच योगायोग नाहीये। जुलैपासून एकामागोमाग एक अशा भेटीगाठी सतत घडतात। त्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएच्या दिशेने झुकते की काय, असा प्रश्न आता उघडपणे विचारला जातोय। आता यात नेमकं काय काय घडलं आपण सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। खरं तर मागच्या 1.5 महिन्यातील घडामोडींची टाइमलाईन पाहिली तर गेल्या काही दिवसात अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएच्या जवळ जातीये का अशी चर्चा सतत सुरू झाली आहे। ज्यात 7 जुलैला शरद पवारांची आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान भवनात भेट झाली। त्याचं कारण आता असं सांगण्यात आलंय की ही भेट तेव्हा झाली महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नांवरील उच्चाधिकार समितीच्या बैठकीसाठी जेव्हा शरद पवार विधान भवनात आले होते तेव्हा, आणि बैठक संपल्यावर ते थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दालनात गेले। त्यावेळी शिंदे आपल्या कॅबिनेट बैठकीत होते, पण पवार आल्याचं कळताच ते बैठक सोडून त्यांनी पवारांची भेट घेतली आणि एवढाच नाही तर शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागतही केलं। मात्र दुसरीकडे या भेटीनंतर शिवसेना ठाकरे पक्षात प्रचंड नाराजी पसरली। संजय राऊतांनी तर थेट पवारांना सवाल केला की गद्दारांना प्रतिष्ठा का देताय। बरं, पुढे दुसरी भेट झाली ती 14 ते 15 जुलैला जयंत पाटील फडणवीस यांची वर्षावर झालेली मध्यरात्रीची भेट। तर जयंत पाटील मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी पोहोचले आणि याच वेळी अजित पवार गटाचे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हेही त्या ठिकाणी होते। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना जोर आला। पुढे जयंत पाटलांनी नंतर पत्रकार परिषदेत खुलासा केला की ही भेट नगराध्यक्ष अपात्रतेच्या प्रकरणासंदर्भात होती आणि तटकरे पाटीलांशी त्यांचा काही संबंध नव्हता, ते त्यांना तिथे भेटलेही नाही। त्यानंतर पुढे 22 जुलैला शरद पवार सुप्रिया सुळे यांनी थेट पंतप्रधान मोदी यांची संसद भवनात भेट घेतली। पावसाळी अधिवेशनादरम्यान ही भेट झाली असल्याचं बोललं जात आहे, ज्यात पवारांनी मोदींना एक पत्रही सुपूर्द केलं। विशेष म्हणजे याच्या 1 दिवस आधीच शरद पवार जंतर मंतरवर सीजेपी आंदोलनात म्हणजेच नीट पेपर फुटी विरोधातील विद्यार्थी आंदोलनाला त्यांनी पाठिंबा द्यायला ते गेले होते। म्हणजेच एकीकडे विरोधाची भूमिका, दुसरीकडे सत्तेशी जवळीक। आता शरद पवारांची हीच अशी रणनीती आजवर कोणालाच कळली नाहीये, ते या निमित्ताने स्पष्ट होतंय। पुढे आता 9 ऑगस्टला जयंत पाटील आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी एकत्र विमान प्रवास केल्याचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले। मुंबई ते कोल्हापूर एकाच विमानातून जयंत पाटील, मुख्यमंत्री फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर एकत्र प्रवास करताना दिसले। यामुळे देखील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। त्यानंतर पुढे 10 ऑगस्टला सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिच्या रिसेप्शनला शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची भेट झाली। सुप्रिया सुळेंची मुलगी रेवती ज्या रिसेप्शनला खुद्द पंतप्रधान मोदी उपस्थित राहिले आणि संपूर्ण कुटुंबासोबत त्यांनी फॅमिली फोटोही काढला। तर याच सोहळ्यात अमित शहा आणि राहुल गांधी एकाच वेळी पोहोचले होते। दुसरीकडे त्याच दिवशी म्हणजेच 10 ऑगस्टला पवारांचे 8 खासदार मोदींच्या भेटीला गेल्याचं आपण पाहिलं। संसदेचं कामकाज ठप्प असताना राष्ट्रवादीच्या 8 खासदारांनी थेट मोदींची भेट घेऊन कांदा भाव, चंद्रभागा प्रदूषण, कर्करोगाच्या धोक्यासारखे मतदारसंघातले प्रश्न मांडले असं सांगितलं गेलं। आणि शेवटी काल म्हणजेच 12 ऑगस्टला सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे यांचा एकत्र गाडी प्रवास। दिल्लीतील महाराष्ट्र सदनात जलजीवन मिशन संदर्भात एक महत्त्वाची बैठक सुरू होती आणि या बैठकीदरम्यानच सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे हे दोघे बैठकीतून बाहेर पडले आणि एकाच कारमधून एकत्र निघून गेले। सुप्रिया सुळे यांचा राष्ट्रवादी पवार पक्षाच्या निर्णयांवर मोठा प्रभाव असतो, तर विनोद तावडे हे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस असल्याने पक्षाच्या अनेक मोठ्या निर्णयांमध्ये ते सहभागी असतात। त्यामुळे या दोघांच्या एकत्र प्रवासाला विशेष राजकीय अर्थ दिला जातोय। एकंदरीत
निश्चितच एवढ्या सगळ्या भेटीगाठी थोड्याच काळात एका पाठोपाठ सतत एक घडल्यामुळे राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी पवार पक्ष NDA मध्ये सहभागी होणार का अशी जोरदार चर्चा रंगली आहे। त्यामुळे गेल्या काही दिवसात राष्ट्रवादीच्या भाजप नेत्यांसोबत झालेल्या गाठी भेटी बघता पवारांची राष्ट्रवादी भाजपच्या आणखीन जवळ जातीये का आणि भविष्यात नवीन काही राजकीय समीकरणं पाहायला मिळणार का असे अनेक प्रश्न या निमित्ताने आता उपस्थित होत आहेत। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला।